माझे नाव नितीन, वय 29 वर्ष. मी संभाजीनगर मध्ये एक 2 BHK फ्लॅट मध्ये राहतो. माझा मोठा भाऊ राहुल आणि त्याची बायको किरण वहिनी यांच्यासोबत आमचा एक फ्लॅट शहराच्या बाहेरील भागात आहे. यामुळे तिथे खूप शांतता असते. भाऊ एका नामांकित कंपनीत मोठ्या पोस्टवर कार्यरत आहे. त्यामुळे त्याला महिन्यातून 15-20 दिवस कामानिमित्त बाहेर जावे लागते. कधी मुंबई, कधी दिल्ली, तर कधी बँगलोर. त्याचं सतत फिरणं सुरू असतं. यामुळे अनेकदा घरी मी आणि वहिनी फक्त दोघेच असतो. किरण वहिनी या अवघ्या 26 वर्षाची आहे. तिचे सौंदर्य खरोखरच पाहण्यासारखे होते. गोरी कांती, मोठे आणि बोलके डोळे, जाड भुवया आणि जेव्हा हसायच्या तेव्हा त्या दोन्ही गालावर पडणाऱ्या खळ्या पडायच्या. तिचे केस काळेभोर, लांब सडक आणि रेशमी होते. ती जेव्हा सकाळी साडी नेसून स्वयंपाकघरात घरकाम करायची तेव्हा तिच्या त्या साध्या सोज्वळ आणि हलक्या हालचाली बघून माझे मन कधी कधी थक्क व्हायचं आणि मी नेहमी स्वतःवरचा ताबा मिळवायचो, मनाला आवर घालायचो. कारण ती माझी वहिनी आहे, माझ्या मोठ्या भावाची अर्धांगिनी. सुरुवातीच्या दिवसात आमच्यातले वातावरण अगदी सामान्य होते. मी सकाळी उठून ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी थकून परत यायचो. मी आल्यावर वहिनी न विसरता चहा करून ठेवायची. नितीन, चहा घे, असे ती अगदी साध्या आपुलकीच्या आवाजात म्हणायची. मीही चहा घ्यायचो आणि थँक्यू वहिनी म्हणून माझ्या रूममध्ये निघून जायचो. पण जसा जसा वेळ गेला तसे तसे थँक्यू अनौपचारिक शब्द आमच्या नात्यातून कमी होत गेले आणि तिच्या हातात दिलेल्या चहाची चव मला जास्त चांगली वाटू लागली. तो चहा फक्त आता एक पेय राहिलं नव्हतं, तर दिवसभराचा थकवा घालवण्याचे एक माध्यम बनलं होतं. एक दिवस भाऊ ऑफिसच्या एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी दिल्लीला 10 दिवसासाठी गेला. नेहमीप्रमाणे घर शांत झाले होते. संध्याकाळी मी ऑफिसमधून दमून घरी आलो तेव्हा वहिनीने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावर एक हलका थकवा आणि उदासी स्पष्ट दिसत होती. किती उशिरा आलास नितीन, जेवण गरम करू का तुझ्यासाठी, तिने विचारले. हो वहिनी, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, प्रचंड भूक लागली, मी सोफ्यावर बॅग ठेवत म्हणालो. मी हातपाय धुवून डायनिंग टेबलवर बसलो. तिने प्रेमाने भात, आमटी, भेंडी, भाजी, थंडगार ताक वाढले. मी जेवायला सुरुवात केली तेव्हा तीही माझ्यासमोर येऊन बसली आणि स्वतःही जेवू लागली. काही वेळ आमच्यात पूर्ण शांतता होती. फक्त चमच्यांचा आवाज येत होता. मग आमच्या ती शांतता तोडत मी हळू आवाजात बोललो. नितीन, तू रोज ऑफिस सुटल्यावर तिथे एकटाच खात असणार रे. मला ना इथे घरी एकटीला जेवायला खूप कंटाळा येतो. राहुल तर नेहमीच कामात व्यस्त असतो आणि बाहेर असतो. तिचा आवाज शेवटी हलकासा भिजला, जणू तिच्या डोळ्यात शब्दाचा गोळा आला होता. मी जेवता जेवता तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यात जरी पाणी नसले तरी तिच्या मनातील एकटेपणा, ती अनामिक छाया मला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवली. वहिनी, तू काळजी करू नको, मी आहे ना घरी. आता भाऊ येईपर्यंत रोज एकत्र जेवू, त्यात काय हरकत आहे, मी तिला धीर देत हसत म्हणालो. माझे हे वाक्य ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक छानसे हसू आले. तिने कृतज्ञतेने डायनिंग टेबलवर असलेल्या माझ्या हातावर आपला हात ठेवला. फक्त 1 सेकंद. तू खूप छान आहेस नितीन. राहुलला माझ्यासाठी कधीच इतका वेळ नसतो, असे म्हणत तिने हळूच हात काढला. पण त्या एका सेकंदाच्या स्पर्शाने माझ्या मनात हलकी गोड लहर उठून दिली. मी जेवण झाल्यावर रूममध्ये गेलो आणि स्वतःला बजावले, हे काही नाही नितीन, ती तुझी वहिनी आहे. आणि तो स्पर्श फक्त एका सहवाची आणि सहानुभूतीची भावना होती. त्यापेक्षा जास्त काही विचार करू नकोस. त्या रात्री मी बेडवर पडलो, पण डोळे मिटूनही झोप येत नव्हती. मी छताकडे बघत विचार करत होतो, किरण वहिनी इतकी सुंदर आहे, मनाबाहेरून आणि आतून एवढी चांगली आहे, तरी तिच्या आयुष्यात हा एकटेपणा का? भाऊ जेव्हा घरी असतो तेव्हा ती खूप आनंदी असते, आनंदी राहायचा प्रयत्न करते. पण जेव्हा भाऊ नसतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ती शांतता आणि एकाकी पण मनाला टोचत होते. दुसरीकडे मीही एकटाच होतो. कॉलेज संपल्यानंतर एका मुलीशी माझे ब्रेकअप झाले होते. त्याला आता 2 वर्ष झाले होते. तेव्हापासून मीही मनाच्या कोपऱ्यात एकटाच होतो. पण वहिनी, ती वेगळी होती. तिच्याशी बोलताना तिच्या आजूबाजूच्या असण्याचे माझ्या मनाला एक वेगळी शांतता मिळायची. दुसऱ्या दिवशी विकेंड असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. सकाळी मी थोडा उशिरा उठलो आणि हॉलमध्ये आलो तर वहिनी तिथे योगा करत होती. लिव्हिंग रूममध्ये तिने चटई अंथरली होती. तिने ब्लॅक योगा पॅन्ट आणि हलका पिंक रंगाचा टॉप घातला होता. योगाच्या व्यायामामुळे तिच्या चेहऱ्यावर एक हलकेता, तेजदारपणा आला होता आणि त्यामुळे तिची गोरी कांती अधिकच चमकत होती. तिने आपले लांब केस मागे घट्ट बांधले होते
मी स्वयंपाकघरात गेलो, दोघांसाठी चहा केला आणि हॉलमध्ये घेऊन आलो. वहिनी, चहा घे, खूप वेळ झाला योगा करतेस, आता थोडा ब्रेक घे. मी चहाचा कप तिच्या समोर ठेवत म्हणालो. तिने हसून माझ्या हातातला कप घेतला. चहा पिताना तिच्या गळ्यावरून घामाचे थेंब वाहत होते. माझी नजर तिथूनच फिरवली. मला माहित होते की असे बघणे योग्य नाही, पण माझे मन माझ्या सांगण्यावरून चालत नव्हते. ती चहाचा आस्वाद घेत होती. नितीन, तू एरवी ऑफिसला कधी निघतोस रे? 9:30ला. वहिनी, का ग? मी विचारलं. काही नाही, फक्त सहज विचारलं. तू गेल्यावर घरी पूर्ण शांतता असते, मी एकटीच असते ना, त्यामुळे वेळ कसा घालवायचा हे कळत नाही. ती आपली खंत व्यक्त करत राहिली आणि त्या दिवसापासून आमच्या घरात गप्पा संवाद खूप वाढले. संध्याकाळी मी ऑफिसमधून आलो की ती उत्साहाने दरवाजा उघडायची आणि विचारायची, आजचा दिवस कसा गेला ऑफिसमध्ये? मी सगळे सांगायचो. मग तीही मला तिच्या कॉलेज लाईफच्या गोष्टी सांगायची. ती इंजिनिअरिंगला होती, तिचीही अनेक स्वप्न होती, पण लग्नानंतर तिला जॉब सोडावा लागला. राहुल म्हणाला, तू घर सांभाळ, कमवायला मी खंबीर आहे, असे ती म्हणाली आणि हलकेच हसली. पण त्या हास्यात दडलेली नाराजी आणि अपूर्ण स्वप्नांची खंत स्पष्ट ओळखू येत होती. एके रात्री आम्ही दोघे हॉलमध्ये टीव्ही वर एक सिनेमा बघत होतो. तो एक रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा होता. ती माझ्या शेजारी सोफ्यावर बसली होती. आमच्यात फार अंतर नव्हते. सिनेमात एक प्रसंग आला जिथे नायक आणि अत्यंत भावनिक होऊन नायिकेला मिठी मारतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो. तो सीन बघताना वहिनी थोडी अस्वस्थ झाली. तिने आपले पाय सोफ्यावरून दुमडून घेतले आणि माझ्या दिशेने थोडी वळली. मी तिच्या चेहऱ्याकडे बघितले तर तिच्या गालावर हलका लाल रंग चढला होता आणि लाजत होती. वहिनी, काय झालं? थंडी वाजते का तुला? मी विचारले. नाही छे, काही नाही रे. ती लाजून हसली आणि तिची नजर टीव्हीकडे वळली. रात्रीचे 11 वाजले होते. सिनेमा संपला. ती सोफ्यावरून उठली आणि म्हणाली, मी झोपते आता. नितीन, तू लवकर झोप, सकाळी ऑफिसला जायचं आहे. मी होकारार्थी मान डोलावले. ती पण खोलीकडे जाण्यापूर्वी दरवाजापाशी थांबली, मागे वळली आणि अत्यंत हळूवार आवाजात म्हणाली, नितीन, तू घरी आलास की मला खूप बरं वाटतं रे. मनातला एकटेपणा आणि भीती कुठेतरी कमी होते. तिच्या खोलीचा दरवाजा बंद होताच मी एक मोठा दीर्घ श्वास घेतला. माझ्या मनात विचाराचे काहूर माजले होते. नक्की काय होते? ती माझी वहिनी आहे, पण तिच्या एकटेपणाची, तिच्या हसण्याची आणि तिचे माझ्यासाठी असलेल्या छोट्या छोट्या काळजीची माझ्या मनावर हळूच पकड निर्माण होत चालली होती. मी स्वतःला वारंवार समजावत होतो, नितीन, हा फक्त एक घरात राहण्याचा सहवास आहे, जास्त काही विचार करू नकोस. पण माझे मन आता माझे ऐकण्याच्या पलीकडे गेले होते. तिच्या केसांचा हलकासा सुवास, चहा देतांचा स्पर्श आणि डोळ्यातील ती ओढ, हे सगळे मला तिच्याकडे चुंबकीय शक्तीसारखे आकर्षित करत होते. त्या रात्री मी झोपलो, पण माझ्या स्वप्नातही तिचे आली, माझ्याशी हसून बोलणारी, माझ्याजवळ असणारी किरण. त्यानंतरचे दिवस अधिकच वेगाने गेले. आमच्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधून भावनिक जवळीक वाढू लागली. मीही घरातल्या कामात मदत करू लागलो होतो. बाजारातून भाजी आणणे, गॅस सिलेंडर चेक करणे आणि कधी कधी स्वयंपाकघरात ती काम करत असताना तिथे उभे राहून गप्पा मारणे. ती बऱ्याचदा मला म्हणायची, नीतू, तू नसताना तर घरात माझं काय झालं असतं देव जाणे. तिने मला नीतू हे नाव प्रथमच दिले होते. माझ्या कानात हे नाव इतके गोड वाटायचे की ती जेव्हा जेव्हा मला नीतू म्हणायची तेव्हा माझ्या छातीत एक सुखकारी कळ उठायची. दिवस सरत होते. भाऊ दिल्लीहून परत येण्यासाठी आता अवघे 4-5 दिवस उरले होते. पण या काळात आमच्या घरातले वातावरण आणि आमच्यातील नात्यातील भाषा अपूर्णपणे बदलत चालली. मी ऑफिसमधून जितके लवकर निघता येईल तितके लवकर येऊ लागलो होतो आणि वहिनी दारात माझी वाट बघत असायची. एके संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा बाल्कनीत उभी होती. तिने एक हलकी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. बाहेर छान गार वारा सुटला होता आणि वाऱ्यामुळे तिचे केस एकलट वारंवार तिच्या चेहऱ्यावर येत होती. मी हळूच मागे गेलो आणि म्हणालो, वहिनी, आज चहा मी करू का तुझ्यासाठी? तिने दचकून मागे वळून बघितले. तिथे पाहून माझ्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर आणि तृप्त स्मित रेषा उमटली. नीतू, तू आलास? बस, मी चहा करते ना, ती म्हणाली. आम्ही दोघे बाल्कनीत बसून चहा घेऊ लागलो. चहा घेता घेता पुन्हा एकदा तिच्या मनातील भावना व्यक्त करू लागली. नितीन, मला माझ्या कॉलेजच्या दिवसाची खूप आठवण येते रे. तेव्हा मनात कितीतरी स्वप्न होते. खूप फिरायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं.
पण लग्न झालं आणि एका रात्रीत सगळं बदललं. मी चहाचा कप खाली ठेवत विचारले, वहिनी तुला आता जॉब करावासा वाटत नाही का? तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आकाशकडे पाहत म्हणाली, राहुल ला ते आवडत नाही. तो म्हणतो की घर सांभाळ. मी त्याची ती इच्छा मान्य केली, पण कधी कधी एकटेपणा इतका वाढतो की हे घर मला खायला उठतं. सगळे मित्र आपल्या आयुष्यात व्यस्त आहेत आणि राहुल तो फोनवर देखील फक्त कामाचं बोलतो. माझ्या मनाची काय अवस्था आहे हे समजून घ्यायला त्याला वेळच नाहीये. तिच्या आवाजातील ते दुःख आणि वेदना मला सहन झाली नाही. मी हळूच सोफ्यावरून तिच्या जवळ गेलो. आमचे खांदे एकमेकांना स्पर्शले. मी अत्यंत आदराने आपुलकीने माझ्या हाताने तिच्या हातावर ठेवला. वहिनी तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. तू जेव्हा कधी मनातील बोलायचं असेल, दुःख हलकं करायचं असेल तर हक्काने मला सांगत जा. मी खूप भावनिक होऊन म्हणालो. तिने माझ्या हाताकडे बघितले, पण त्या क्षणी तिने आपला हात बाजूला केला. तब्बल 3 सेकंद आम्ही दोघं शांत होतो. मग तिने हलकेच माझ्याकडे पाहत म्हणले, तू आहेस म्हणूनच मी या घरात टिकून आहे नीतू, नाहीतर मला एखाद्या तुरुंगासारखं वाटलं असतं. त्या रात्री आम्ही एकत्र जेवलो आणि हॉलमध्ये अत्यंत भावनिक सिनेमा पाहिला. ती अगदी माझ्या शेजारी बसली होती. सिनेमात जेव्हा नायक नायिकेला एकमेकाला मिठी मारून रडत असतात आणि आपल्या प्रेमाची कबुली देतात, तेव्हा वहिनी खूप अस्वस्थ झाली. तिने माझ्याकडे वळून पाहिले. नितीन तुला कोणावर खरं खरं प्रेम झालं होतं का रे? तिने अचानक प्रश्न विचारला. मी थोडा घुटमळलो. जुन्या आठवणी मनात आल्या. हो वहिनी, एकदा झालं होतं, पण आमचं ब्रेकअप झालं. ती म्हणाली. मी तिला हवा तितका भावनिक सपोर्ट देऊ शकत नाही. किरणने माझ्याकडे अत्यंत सहानुभूती आणि मायेने बघितले. मला खूप वाईट वाटतं तुझ्यासाठी नीतू, पण कधी कधी प्रेम फक्त शब्दांनी व्यक्त करायचं नसतं, तर एका हक्काच्या उपस्थितीने जाणून घ्यायचं असतं. जी उपस्थिती मला तुझ्यामध्ये जाणवते. तिचे ते शब्द थेट माझ्या हृदयाला भिडले. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. त्या मोठ्या सुंदर डोळ्यात मला अनामिक ओढ, भावनिक भूक आणि माझ्याबद्दल आदर स्पष्ट दिसत होता. मी स्वतः थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. मी माझी वहिनी आहे, पण तिच्या सहवासात मला जे सुख आणि शांतता मिळत होती ती जगावेगळी होती. दुसऱ्या संध्याकाळी अचानक संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. अचानक संपूर्ण भागातील लाईट गेली आणि घरात पूर्ण अंधार झाला. वहिनी अंधाराला खूप घाबरायची. ती तिच्या रूममधून जोरात ओरडली, नीतू कुठे आहेस तू? प्लीज लवकर ये. मी मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि धावत तिच्या रूममध्ये गेलो. ती बेडवर दोन्ही पाय पोटाशी धरून बसली होती. तिचा चेहरा प्रचंड घाबरलेला होता. मी लगेच तिच्या शेजारी बेडवर बसलो. घाबरू नकोस वहिनी, मी आहे इथे, फक्त लाईट गेली आहे, मी म्हणालो. नीतू मला या विजांचं आणि अंधारांची खूप भीती वाटते रे. जेव्हा मी एकटी असते तेव्हा मला खूप वाईट विचार येतात. असे म्हणत तिने भीती भरात थेट माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि घट्ट धरून ठेवलं. तिच्या केसाचा तो ओलावा, तिचा नैसर्गिक सुवास आणि तिच्या श्वासांची गती मला जाणवत होती. मीही तिला धीर देण्यासाठी खांदा पकडला आणि तिच्या पाठीवरून हात फिरू लागलो. मी आहे ना किरण, काही होणार नाही तुला. मी कुठे जात नाहीये. मी आयुष्यात प्रथमच तिला तिच्या नावाने किरण म्हणून हाक मारली होती. तिने माझ्या या हाकेला कोणताही राग मानला नाही. उलट ती माझ्या आणखी जवळ आली. जणू तिला आयुष्यातील सर्वात सुरक्षित कोपरा मिळाला होता. जवळपास तासभर आम्ही बसून होतो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत आम्ही दोघे एकमेकाच्या भावनीत उभे शांत बसलो होतो. ती हळू आवाजात म्हणाली, नीतू तुझ्या शेजारी बसल्यावर माझी सगळी भीती पळून जाते. राहुल घरी असताना देखील मला कधी अशी शांतता मिळाली नाही. माझ्या मनात एक प्रचंड द्वंद्व सुरू होतं, पण तिच्या एकटेपणाला, तिच्या हळव्या मनाला आधार देणं माझं कर्तव्य वाटू लागलं होतं. तिने माझा हात तिच्या दोन्ही हातात घेतला. आमची बोटे एकमेकात गुंतली. आम्ही काहीच बोलत नव्हतो, पण आमच्यातील ती शांतता खूप काही बोलून जात होती. तेवढ्यात अचानक लाईट आली. खोलीत प्रकाश पडताच ती हलकेच माझ्या मिठीतून बाजूला झाली.
पण उठण्यापूर्वी तिने आपल्या मऊ हातांना गालावर ठेवला. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. थँक्यू नीतू, आज तू नसता तर प्रीतीने काय झाले असते माहित नाही. त्या रात्रीनंतर आमच्यातले अंतर पूर्ण मिटले. आम्ही दोघे एकमेकाशिवाय राहू शकत नव्हतो. भाऊ दुसऱ्या दिवशी दुपारी येणार होता, त्यामुळे त्या रात्री आमच्या घरात एक विचित्र अस्वस्थता होती. किरण सकाळपासून खूप शांत आणि रात्री 11 वाजता तिने मला तिच्या रूममध्ये बोलवले. रूममध्ये फक्त एक छोटा गुलाबी लॅम्प जळत होता. तिने नाईट सूट घातला होता. तिचे लांब केस तिच्या पाठीवरून सोडलेले होते. मी बेडच्या काठावर बसलो. ती माझ्या शेजारी आली आणि तिचे डोके माझ्या मांडीवर ठेवले. मी हळुवारपणे तिच्या केसात बोटे फिरू लागलो. किरण, उद्या भाऊ येतोय. आपण जे काही करतोय हे योग्य आहे का? ती अत्यंत जड अंतकरणाने विचारले. तिने माझा हात घेतला आणि माझ्या छातीवर ठेवला. मला माहित आहे नीतू, हे जगाच्या नजरेत कदाचित चुकीचं असेल, पण या काही दिवसात मला तुझ्याकडून जे प्रेम आणि जो आदर आणि जे भावनिक सपोर्ट मिळाला आहे, तो मला माझ्या संपूर्ण लग्न जीवनात मिळाला नाही. आजची रात्र, फक्त ही रात्र, मला जगाचे सगळे नियम विसरून तुझी होऊन जायचं आहे. तू मला स्वीकारशील? तिची तो भिजलेला आवाज आणि तिचे अर्धवट मिटलेले डोळे पाहून माझ्या मनात सगळा संकोच गळून पडला. मी तिला माझ्या मजबूत बाहूमध्ये घट्ट ओढून घेतलं. तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि आम्ही दोघे गाढ भावनेच्या मिठीत विरघळून गेलो. त्या रात्री आमच्यात कोणतीही शारीरिक विकृती नव्हती, तर तो दोन तहानलेल्या एकट्या मनाचा निशब्द मिलाप होता. आम्ही रात्रभर एकमेकाचे हात धरून बसलो होतो, जुन्या गोष्टी बोलत होतो, कधी एकमेकाच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतता अनुभवत होतो. 5 वर्षापासून माझ्या मनात साचलेला एकटेपणा आणि किरणच्या आयुष्यातील रिकामीपणा त्या एका रात्रीत पूर्ण भरून निघाला होता. सकाळी जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा किरण माझ्या कुशीत शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती, दुःख नव्हते, तर एक अप्रतिम सात्विक समाधान आणि तृप्ती होती. दुपारी भाऊ घरी आला. आम्ही दोघांनी स्वतःला सावरून नेहमीसारखे वागण्याचा प्रयत्न केला, पण जेवणाच्या टेबलावर जेव्हा आमची नजर एकमेकांना भेटायची तेव्हा नजरेत एक निशब्द नातं आणि त्या रात्रीचं गोड गुपित हसत असायचं. काही महिन्यांनी भावाची मुंबईला बदली झाली, तेव्हा ते दोघे तिथून निघून गेले. आज किरण मुंबईत आहे आणि मी संभाजीनगरमध्ये एकटा. आम्ही कधी कधी फोनवर अगदी सामान्य गप्पा मारतो, पण त्या साध्या शब्दामागे आमची गुप्त भावनिक भाषा दडलेली असते. हे प्रेम जगासाठी अपूर्ण असले, पण आमच्यासाठी ते अतिशय पवित्र व खोल आणि मनाला पूर्णत्व देणारे आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला आमची ही मनाला भिडणारी कथा नक्की आवडली असेल. जर तुम्ही कथा आणि त्यातील भावना आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. आणि हो, ती नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून आमची नवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही संपूर्ण कथा मनापासून ऐकली त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार.